नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इंग्लिश गुरु झरीकर या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करतो. आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करू की अ टीनेजर्स प्रेम ही जी कविता आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचे क्वेश्चन्स कोणते. ठीक आहे, आता जे काही विद्यार्थी 10वीला आहेत त्यांना ही कविता आहे अ टीनेजर्स प्रेम दॅट इज रिटन बाय जेमोर्स. तुम्ही ही कविता पाहिली असेल. आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे प्रश्न वाचण्याच्या अगोदर लक्ष द्या मी काय सांगतोय. हे प्रश्न वाचण्याच्या अगोदर किंवा पाठांतर करण्याच्या अगोदर आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू दॅट जर तुम्ही माझी पोयम जर तुम्ही वाचली नसेल किंवा बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली ती अवश्य बघा. आणि जोपर्यंत तुम्ही कविता वाचणार नाही, जोपर्यंत ती कविता समजून घेणार नाही, तोपर्यंत या पॉइंटला बघायचं नाहीये. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगून ठेवतो. ठीक आहे, जर तुम्ही कविता पाहिली, कविता वाचली, समजून घेतली, त्याचं मराठी भाषांतर बघितलं तर मात्र तुम्ही याच्याकडे या. ठीक आहे, चला तर आता घेऊया आपण महत्त्वाचा पुढचा प्रश्न. आता पुढचा टॉपिक असा आहे की आज आपण काय घेणार आहोत. आज आपण घेणार आहोत अ टीनेजर्स प्रेयर ही जी कविता आहे. अ टीनेजर्स प्रेयर ही जी कविता याच्यावर ते सर्वात महत्त्वाचे IMP असे क्वेश्चन्स तुम्हाला माहीतच असणं गरजेचं आहे. बरोबर, यावरचे कुठले क्वेश्चन्स परीक्षेमध्ये येऊ शकतात किंवा कुठले क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचे ज्याचे आन्सर आपल्याला माहीत असणं गरजेचे. ठीक आहे, तर आज आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन पाहूया. 5-7 क्वेश्चन देतो मी तुम्हाला. हे जर पाठ असतील किंवा हे जर तुम्हाला माहित असतील, इफ यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस टॉपिक व्हॉट आय एम गोइंग टू से यू. ओके, मी आता काय सांगत आहे हे जर तुम्हाला बरोबर कळत असेल किंवा लक्षात येत असेल तर मात्र मला हमखास सांगा. ठीक आहे, आता आपण सुरू करूया एक महत्त्वाच्या टॉपिकला. आपला व्हेरी IMP क्वेश्चन्स, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहू आज आपण. ठीक आहे, पाहिलं IMP क्वेश्चन्स. ठीक आहे, आता ही कविता नेमकी काय आहे ही तुम्हाला सर्वांना माहीत झालेलं असेल ज्यांनी कविता बघितली किंवा पाहिली आहे. मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो, तुम्ही जर कविता बघितली नसेल, वाचली नसेल, भाषांतर पाहिलं नसेल तर एकदा अवश्य मी दिलेले कवितेचं एकदा भाषांतर बघा. ठीक आहे, आता या कवितेचा नेमका प्रकार कोणता असा प्रश्न तुम्हाला हमखास विचारल्याचा आहे. ओके, आता ही कविता म्हणजे नेमक्या कोणत्या प्रकारातली आहे. आता बघा ना, टायटल काय, टायटल कवितेचं टायटल काय आहे, अ टीनेजर्स प्रेयर. Okay, what is the title of the poem? The title of the poem is A Teenager's Prayer. Okay, so keep into your mind this most important answer. Okay, या कवितेचा मी तुम्हाला लक्ष द्या, मी तुम्हाला महत्त्वाचे 4 ते 5 क्वेश्चन देणार आहे किंवा जास्तही होतील कमी होतील त्याचा प्रश्न नाही, पण हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर पहिला प्रश्न लक्ष द्या, व्हॉट टाइप ऑफ द पोएम इज. पहिला प्रश्न किंवा मग व्हॉट काइंड ऑफ द पोएम इज. या कवितेचा काइंड कुठला आहे, प्रकार कुठला आहे. ओके, व्हॉट काइंड ऑफ द पोएम इज. ओके, काय सांगितलं मी प्रश्न, व्हॉट काइंड ऑफ द पोएम इज. ही कविता कुठल्या काइंडची आहे, कुठल्या टाईपची आहे, याचं उत्तर आहे ही कविता आहे प्रेयर. प्रेयर मीन्स काय, कमेंट मध्ये सांगा मला. ही कविता आहे प्रेयर. लक्ष द्या, माझा पहिला प्रश्न काय सांगितलं मी, प्रेयर. ओके, फक्त हे लक्षात ठेवायचं काय, अप्रेयर. ही कविता कोणत्या प्रकारची आहे, अप्रेयर. समजला पहिला प्रश्न. लक्षात ठेवा, प्रश्न लिहिला आणि त्याचा आन्सर दिला, पाठच झालं पाहिजे. झाला पहिला क्वेश्चन. ठीक आहे, आता पाहू आपण महत्वाचा दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा, who is the speaker of this poem किंवा who is the narrator of this poem. या कवितेचा नॅरेटर स्पीकर कोण आहे, म्हणजे ही कविता कोणी म्हटलेली आहे. बरोबर आहे, काय लिहितोय मी बघा, महत्वाचा दुसरा प्रश्न, हु इज द नॅरेटर. नॅरेटर म्हणजे काय, म्हणजे कथानक. बरोबर आहे, म्हणजे म्हणणारा. ही कविता कोणी म्हटलेली आहे. आता बहुतांश मुलं इथं चूक करतील, ही कविता कोणी म्हटलेली आहे, व्हॉट इज द, ओके, हु इज द नॅरेटर. ओके, हु इज द नॅरेटर, कोण आहे याचं नॅरेटर. बरेच जण लिहितील जेमोर्स, असं नाही लिहायचं. ठीक आहे, जर तुम्हाला कवितेचा कधीही डायरेक्टली नॅरेटर विचारला असेल तर अत्यंत महत्वाचं तर त्याचं नाव वगैरे लिहायचंच नाही. बरोबर आहे, आपण त्या दिवशी पाहिलं ही कविता कोणी म्हटलेली आहे, कोणी म्हटलेली, करेक्ट, कोणी,
अ टीनेजर. कोणी लिहिलेली कविता, कोणी कोणी म्हटलेली आहे टीनेजर. म्हणजे या कवितेमध्ये स्पीकर किंवा नॅरेटर कोण आहे? कोण आहे स्पीकर किंवा नॅरेटर? टीनेजर. 2 क्वेश्चन झाले. काय होता पहिला प्रश्न? व्हॉट इज द काइंड ऑफ द पोएम? कवितेचा प्रकार प्रार्थना. कविता कोणी म्हटलेली आहे? टीनेजरनं. अत्यंत महत्वाचा तिसरा प्रकार लक्षात. तिसरा प्रश्न पहा इकडं, कन्फ्युज व्हायचं नाही, एकदम हळूहळू घेतो. तिसरा प्रश्न अत्यंत महत्वाचा तिसरा प्रश्न असा आहे, हु इज द लिस्नर? या कवितेचा लिस्नर कोण आहे? बरोबर आहे. आता प्रश्न काय बघितला आपण? स्पीकर कोण आहे. आता ह्या कवितेचा लिस्नर कोण आहे? लिस्नर म्हणजे काय? ही कविता कोणाला उद्देशून म्हटली किंवा ऐकणारा कोण? ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे काय याचा आन्सर? करेक्ट. काय आहे? गॉड. ओके, किंवा मग कोणी कोणी त्याला लॉर्ड सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे, बघितलं आपण या कवितेचा स्पीकर कोण, लिस्नर कोण आहे? द गॉड, किंवा मग तुम्ही लॉर्ड लिहू शकता. अत्यंत महत्वाचे असे हे 3 क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहेत, लक्षात ठेवायचे, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ठीक आहे, ही कविता कोणत्या प्रकारची आहे? प्रेयर आहे, ही एक प्रार्थना आहे. कविता म्हणजे प्रार्थना करणारा कोण आहे? टीनेजर. ठीक आहे, आणि प्रार्थना केलेली कोणाला आहे? द गॉड. बरोबर आहे, किंवा मग लॉर्ड लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, आता आपण पाहू पुढचा प्रकार. सर्वांनी इकडे लक्ष द्या. आपण आता पाहू पुढचा क्वेश्चन, अत्यंत महत्वाचा पुढचा क्वेश्चन. कन्फ्युज व्हायचं नाही, पुढचा प्रश्न लक्ष द्या इकडं. What does each day bring? अत्यंत महत्वाचा पुढचा प्रश्न काय आहे बघा. व्हॉट डज ईच डे ब्रिंग? दररोजचा दिवस आपल्यासाठी काय घेऊन येत असतो? पहिल्याच ओळीत आन्सर यायचं. काय उत्तर आहे? प्रश्न वाचा पुन्हा एकदा. व्हॉट डज ईच डे ब्रिंग? प्रत्येक दिवस काय घेऊन येत असतो? याचा आन्सर आहे काय आहे? न्यू बिगिनिंग्स. काय आन्सर आहे याचं? न्यू बिगिनिंग्स. ठीक आहे, कळतंय तुम्हाला? किती प्रश्न घेतलेत आपण? 4. पहिला प्रश्न, द टाइप ऑफ द पोएम इज, ही प्रेयर आहे. दुसरा प्रश्न, या कवितेचं स्पीकर कोण आहे? अ टीनेजर आहे. या कवितेचा लिस्नर कोण आहे? द गॉड आहे. आणि व्हॉट डज ईच डे ब्रिंग? बरोबर आहे, दररोजचा दिवस आपल्यासाठी काय घेऊन येत असतो? त्याचा आन्सर आहे ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. बरोबर आहे, त्या दिवशी आपण पहिल्या कवितेच्या म्हणजे त्या कवितेच्या पहिल्या ओळीत बघितलेल्या आपण. ठीक आहे, आता महत्वाचे पुढचे क्वेश्चन, सर्वांनी लक्ष द्या, कन्फ्युज व्हायचं नाही हा. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा क्वेश्चन लक्ष द्या. अत्यंत महत्वाचा पुढचा क्वेश्चन आहे. द पोएट वॉन्ट्स टू वॉक. कवीला चालायचं आहे. लक्ष द्या, प्रश्न काय? द पोएट वॉन्ट्स टू वॉक ऑन द रोड. ओके, विच लीड्स टू. तुम्हाला ही आहे फिल इन द ब्लँक्स. बघा, तुम्हाला असा प्रश्न आहे, द पोएट वॉन्ट्स टू वॉक ऑन द रोड. कवीला अशा मार्गावर चालायचंय, विच लीड्स टू, जो मार्ग त्याला कुठे घेऊन जाईल? कुठे घेऊन जाईल? 2 ऑप्शन आहेत. कुठे घेऊन जाईल? एक सक्सेस आणि दुसरा आहे डिस्प्रेस. विच ऑप्शन इज करेक्ट? विच वन इज करेक्ट? सक्सेस. द पोएट वॉन्ट्स टू वॉक ऑन द रोड विच लीड्स टू कुठं? ग्रेट सक्सेस कडे घेऊन जातो. ओके, लक्ष द्या, मी काय सांगतो तुम्हाला. परीक्षेमध्ये तुम्हाला असे ऑप्शन्स येऊ शकतात किंवा मग तुम्हाला एखादी रिकामी जागा येऊ शकते. ही रिकामी जागा तुम्हाला, ही फिलिंग द ब्लँक्स ज्याला आपण म्हणतो, ओके, किंवा आपण ज्याला काय म्हणतो, कम्प्लीट द सेंटेन्सेस. ओके, वाक्य पूर्ण करा. हे तुम्हाला मुखपाठ पाहिजे. तुम्हाला असं जर आलं, द पोएट वॉन्ट्स टू वॉक ऑन द रोड, कवीला अशा मार्गावर चालायचं, विच लीड्स टू, जो की मार्ग त्याला कुठे घेऊन जाईल? ग्रेट सक्सेस. राहील लक्षात ही फिलिंग द ब्लँक्स? ठीक आहे, पुढची फिलिंग द ब्लँक्स लक्षात ठेवा. आता
द पोएट wants to keep his body black. ओके, बघा क्वेश्चन काय आहे. द पोएट वॉन्ट्स टू कीप हिज बॉडी, कवीला त्याची बॉडी कशी ठेवायची आहे त्याच्यामध्ये आन्सर आहे द पोएट वॉन्ट्स टू कीप हिज बॉडी. काय आहे आन्सर याचं, कमेंट करा. कवीला स्वतःची बॉडी कशी ठेवायची तो म्हणतो क्लीन. ठीक आहे, राहील लक्षात. लक्षात ठेवणं बंधनकारकच आहे तुम्हाला. तुम्ही जरी कंटाळा आला तुम्हाला जरी नाही लक्षात ठेवायचं, वारंवार क्वेश्चन वाचा. हेच महत्वाचे क्वेश्चन आहेत, याच्यावर तुम्हाला एक्झाम मध्ये 100% क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, आता पुढचं बघूया आपण. पुढचं वाक्य असं असू शकतं तुम्हाला. द पोएट सेज नो, कवी काय म्हणतो, नो म्हणतो. वेन डॅश डॅश कम्स ऑन हिज वे. बघा प्रश्न काय आहे, द पोएट सेज नो, कवी काय म्हणतो, नाही म्हणतो. कधी, वेन ब्लँक स्पेस कम्स ऑन हिज वे, जेव्हा त्याच्या मार्गामध्ये रिकामी जागा येईल तेव्हा कवी नाही असं म्हणतो. बरोबर आहे, इथे एक शब्द दिलाय मी त्या दिवशी. जेव्हा कवीच्या मार्गामध्ये काय येईल, टेम्पटेशन. लक्ष द्या, उत्तर काय येणार याचं, मी थोडं वर लिहितो. टेम्पटेशन. काय, द पोएट सेज नो व्हेन टेम्पटेशन कम्स ऑन हिज वे. ओके, कवीच्या मार्गामध्ये कुठली गोष्ट आली की तो नाही असं म्हणतो, टेम्पटेशन. काय आन्सर आहे याचं, टेम्पटेशन. आणि सर्वात महत्वाचा शेवटचा क्वेश्चन लक्ष द्या. द पोएट feels बेस्ट. कवीला फील्स बेस्ट, कवीला कसं वाटतं, अत्यंत उत्तम वाटतं, सर्वात बेस्ट वाटतं. का, द पोएट फील्स बेस्ट while walking next to. कुणासोबत चालताना कवीला उत्तम वाटतं, कुणासोबत चालताना कवीला बेस्ट वाटतं. याचा आन्सर आहे नेक्स्ट टू गॉड. काय आहे, नेक्स्ट टू गॉड. ठीक आहे, तर अत्यंत महत्वाचे असे आपण काही क्वेश्चन बघितलेले आहेत. हे प्रश्न लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण वर्कशॉप घेणारच आहोत. फक्त 2-3 महत्वाच्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या यामध्ये लक्षात ठेवायचं. नंबर 1, स्पीकर कोण आहे, टीनेजर. ओके, त्यानंतर लिस्नर कोण आहे, द गॉड, भगवंत आहे. ठीक आहे, आणि तिसरी महत्वाची गोष्ट हे बघा, टीनेजर म्हणजे कोण, ओके, ज्याचं वय किती आहे, किती, 13 ते 19 वर्ष आहे. अशा सर्व मुलांना आपण टीनेजर म्हणू शकतो. अत्यंत महत्वाचे काही प्रश्न आपण आज पाहिलेले. हे प्रश्न तुम्ही एकदा नजरे खालून घाला. तर यानंतरचा आपला जो व्हिडिओ येणार आहे तो यानंतरचा व्हिडिओ असेल आपला इंग्लिश वर्कशॉप. ठीक आहे, तर मला अशी आशा आहे, आय होप दॅट की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली एक कमेंट, एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब. थँक्यू.